प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री आणि या राज्याचे ज्येष्ठ मंत्री मनवणारे गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाचं नेमकं औचित्य काय असतं, त्यांना पालकमंत्री किंवा मंत्री म्हणून या राज्यात फिरण्याचा मान जो काही या घटनेने दिलेला आहे, त्या घटनेच्या शिल्पकाराचेच ते नाव विसरले आणि नंतर दिलगिरी व्यक्त करतायत, ही अतिशय शर्मेची आणि खेदाची बाब आहे। आम्ही समस्त बौद्ध समाज आणि आंबेडकरी अनुयायांच्या वतीने आज या ठिकाणी निषेध आंदोलन केलेलं आहे। हे प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन होतं। कुठलीही पूर्वसूचना न देता आम्ही सर्व समविचारी समाजबांधव या ठिकाणी एकत्र आलो। आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना अभिवादन करत या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देत आमची मागणी मांडलेली आहे। गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदावरून मुक्त करावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर पाचोऱ्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून गिरीश महाजन यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं मी आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने सांगू इच्छितो। बाबासाहेबांचं नाव न घेऊन सर्वात मोठी घोडचूक केलेली आहे आणि आज पुन्हा त्यांनी सांगितलं की मी संघाचा कार्यकर्ता आहे। तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी संघाचेच एक मंत्री आदरणीय पाटील साहेब यांनी, चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा फुले यांचा देखील असाच अपमान केला होता। ही संघाची जी जहरी विचारधारा आहे ही आमच्या महापुरुषांचा सत्तेच्या माजमुळे वारंवार अपमान करत असते। यांना आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे, म्हणून हा आंबेडकरी समाज एकत्र येऊन रस्त्यावर उतरलेला आहे। याची दखल इथल्या शासन प्रशासनाने घ्यायची आहे। जर आमच्या बापाचं नाव तुम्हाला सहन होत नसेल तर यापुढे आमच्या वस्तींमध्ये पाय ठेवू नका, अन्यथा तुमचं तोड काळ केलं जाईल, हा इशारा मी समाजाच्या वतीने गिरीश महाजन यांना देऊ इच्छितो। आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या अशा आहेत की गिरीश महाजन यांनी जे कृत्य केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मात्याचं नाव न घेणं, हे ॲट्रॉसिटी अंतर्गत येतं आणि गिरीश महाजन सारख्या व्यक्तीवर त्वरित ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याचप्रमाणे आमची भगिनी जिने हा आवाज उचलला तिला पूर्णपणे कायदेशीर संरक्षण देण्यात यावं। तिला पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा दबाव निर्माण करू नये, अन्यथा हा समाज या प्रशासनाला सुद्धा धडा शिकवू शकतो। एवढी ताकद आमच्या समाजामध्ये आहे, एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो। जय भीम। ज्या संविधानाच्या अधिकारावर आमदार, खासदार, मंत्री होतात आणि त्या स्वातंत्र्य दिनी तुम्ही बाबासाहेबांचं नाव कशी विसरतात? हे भाजपची रणनीती आहे, बाबासाहेबांचा अपमान करणं। पण आम्ही हा अपमान खपवून घेणार नाही। अशा हजारो काही लाखो लोकांमध्ये अशा निर्दयी, अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही। आमची भगिनी जाधवताई यांचा आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही आंबेडकरी समाज एक झालेलो आहोत आणि एक राहणार आहोत। जय भीम।